5 वर्षाच्या प्रशासकीय काळानंतर अखेर वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। त्यासाठी पूर्णतः प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर पालिकेच्या 9 प्रभागात 9 निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले असून दुबार मतदारांनी मतदान कुठे करायचे त्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर किंवा मदत केंद्रावर जाऊन अर्ज भरायचा आहे। ईव्हीएम मशीनचा स्टॉक रूम महापालिकेच्या 9 प्रभागात करण्यात येणार असून त्याची पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। राज्यातील 29 महापालिकेची आचारसंहिता आजपासून सुरू झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे। त्याच पार्श्वभूमीवरती वसई विरार महापालिकेने प्रशासनाने निवडणुकीची पूर्णतः तयारी या अगोदरपासूनच केलेली आहे। सध्या महापालिकेत एकूण 29 प्रभागासाठी निवडणूक होणार आहे। ही निवडणूक 4 जणांच्या पॅनलमध्ये होणार असून 28 प्रभाग हे 4 सदस्य तर एक प्रभाग हा 3 सदस्यांसाठी असणार आहे। या निवडणुकीत एकूण 1400 मतदार केंद्र तयार करण्यात आले असून 8400 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत। त्यापैकी 9 प्रभागात 9 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह त्यांना प्रत्येकी 2 असे 18 सहाय्यक निवडणूक अधिकारी असणार आहेत। वसई विरार महापालिकेमध्ये अंतिम मतदार यादीनुसार 11,27,637 एकूण मतदारसंख्या असून यात 26,000 दुबार मतदार आहेत। एकूण मतदार मध्ये 6,01,741 पुरुष मतदार आहेत तर 5,25,750 स्त्री मतदार आहेत आणि 141 हे इतर मतदार असल्याचं देखील या निवडणूक यादीनुसार समोर आलेलं आहे। 23 ते 30 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशक पत्र भरण्यात येणार आहे आणि 31 डिसेंबरला अर्जाची छाननी, 2 डिसेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहे। 3 जानेवारीला चिन्ह वाटप करण्यात येणार आहे। 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। त्यामुळे आता वसई विरार महापालिका निवडणुकीची आचारसंहिता आजपासून सुरू झाली असल्यामुळे वसई विरार परिसरातील राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चेला उधाण आणि कामाचा वेग आपल्याला पाहायला मिळत आहे। आता नेमकी ही निवडणूक कशा पद्धतीने पार पडते हे देखील आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावरती वसई विरार महापालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या देखील आपण पाहूया। राज्य निवडणूक आयोगाने वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक जाहीर केल्यामुळे आजपासूनच वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झालेली आहे। सर्व शासकीय कर्मचारी, सर्व शासकीय विभाग यांना सर्वप्रथम मी सूचित करतो की त्यांनी आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करावं। दुसरं, इलेक्शन आज जाहीर झाले पण याची तयारी मागचे गेले 2 महिने आम्ही करतोय। याच्यामध्ये मतदार यादी प्रिंटिंगचं काम आमचं संपत आलेलं आहे। आम्ही मतदान केंद्र निश्चित केलेले आहे। एकूण 1400 मतदान केंद्र आहेत। या 1400 मतदान केंद्रांवरून आपण 9 प्रभागात हे वाटले गेलेले आहेत। 9 प्रभाग म्हणजे आपले 9 वॉर्ड ऑफिस। या ठिकाणी 9 निवडणूक निर्णय अधिकारी असतील आणि त्या प्रभागातल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे संबंधित प्रभागातील उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र जमा करण्यात येतील। यासाठी आम्ही मतदान केंद्र जे निश्चित केलेले त्याचे डागडुजीचं काम हे पूर्ण झालेलं आहे। काही ठिकाणी आम्ही पिंक मतदान केंद्र पण करणार आहोत। वृद्ध, अपंग अशा व्यक्तींना ज्यांना मदतीची गरज आहे अशा लोकांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर आम्ही व्हीलचेअर ठेवणार आहोत। ईव्हीएम आमच्या मागणीप्रमाणे आम्हाला प्राप्त होणार आहेत। त्याचे जे स्ट्रॉंग रूम आहेत ते आम्ही तयार केलेले आहे। पोलिसांबरोबर बैठक घेऊन कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतलेला आहे। ज्या ठिकाणी सेन्सिटिव्ह मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही मार्फत त्या मतदान केंद्रावर लक्ष ठेवलं जाईल आणि या सर्व घटनेचं किंवा निवडणूक झाल्यानंतर याचं जे काउंटिंग आहे ते वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयात करण्यात येईल। यासाठी लागणारे जे मनुष्यबळ आहे त्याच्या याद्या पण आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यानुसार आता इलेक्शन घेण्यासाठी वसई विरार महानगरपालिका पूर्णपणे सज्ज आहे आणि निपक्ष आणि पारदर्शकपणे निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे या निवडणुका सुरळीतपणे पार पाडल्या जातील। सॉफ्टवेअरद्वारे आम्ही असे दुबार मतदाराच्या जे संभाव्य दुबार मतदार आहे त्यांची संख्या 52,000 आहे। त्यांच्या नावापुढे आता आम्ही मतदार यादीचं डबल स्टार केलेलं आहे आणि आम्ही गेले कित्येक दिवस मोहीम हाती घेतली की दुबार नावं असलेल्या मतदारांना भेटून त्यांच्या खरेपणाबद्दल खातरजमा करून जर त्याचे नावं 2 ठिकाणी आले असतील तर आम्ही त्या मतदाराला चॉईस देतो की ज्या ठिकाणी राहणार त्या ठिकाणी तो मतदान करेल। त्यासाठी विहित नमुन्यात फॉर्म आम्ही भरून घेतो। त्यामुळे दुबार मतदारांचं 2 वेळा मतदान होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेण्यात येईल
असा कोणी प्रयत्न केला की एकाच माणसाने 2 वेळा मतदान करायचं तर त्याच्यावर प्रचलित कायद्याप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल. साधारणपणे एका मतदारसंघाला 4 कर्मचारी लागतात, एक प्रिसाइडिंग ऑफिसर आणि 3 त्याला मदत करणारे. तर असे 1400 मतदान केंद्राला 5600 मतदान कर्मचारी लागतील. आणि या सगळ्या याद्या आम्ही ज्या नजीकच्या नगरपालिका महानगरपालिका आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांमधून गरज भागवणार आहोत. त्यांच्या याद्या आम्ही ऑलरेडी मागवलेल्या आहेत. तर आपल्याकडे 5600 मतदान कर्मचारी आणि 560 राखीव कर्मचारी अशी एकूण कर्मचारी संख्या लागणार आहे. ती सर्व आपण मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातल्या इतर नगरपंचायत यांच्याकडून प्राप्त करून घेतलेली आहे. त्यांनाच आपण इलेक्शन भेटलेला. वसई विरार मधल्या जनतेने निर्भयपणे मतदान करून आपला लोकशाहीचा हक्क बजवावा असं मी त्यांना आवाहन करतो. त्यांनी कोणाच्याही दबावाला घाबरण्याची गरज नाही. त्यांना जे वाटेल त्याला त्यांनी निर्भयपणे आणि निपक्षपणे मतदान करावं असं आवाहन पुनश्च एकदा करतो. मतदानाचा टक्का वाढावा म्हणून आम्ही BLO मार्फत सर्व मतदारांना त्यांची जे नावाची स्लिप देणार आहोत. त्यामुळे त्यांचा मतदार यादीतील अनुक्रमांक, त्यांचं मतदान केंद्र त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल. त्यामुळे मतदान केंद्रावर जाण्यास त्यांना सुविधा होईल आणि यामुळे निश्चितच मतदानाचा टक्का वाढेल.